नमस्कार. उंबराचं फूल ऐकलंय का कधी? असं म्हणतात की ते फक्त नशीबवान लोकांनाच दिसतं. पण ही निव्वळ एक दंतकथा आहे की यात खरंच काहीतरी तथ्य आहे. चला तर मग आज आपण याच रहस्यमय फुलामागची खरी गोष्ट काय आहे ते शोधून काढूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, उंबराच्या झाडाला खरंच फूल येतं का? हा प्रश्न तसा साधा आहे, पण याने पिढ्यानपिढ्या लोकांना कोड्यात टाकलंय. काही जण अगदी छातीठोकपणे सांगतात की त्यांनी पाहिलंय, तर काही म्हणतात की ही सगळी निव्वळ कल्पना आहे. सुरुवात करूया त्या दंतकथेपासून जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ही फक्त एका फुलाची गोष्ट नाहीये बरं का. याच्याशी नशीब, दुर्मिळता आणि एक प्रकारचा जादुई अनुभव जोडलेला आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट आजही इतकी जिवंत आहे. आणि ऐका, हे काही साधंसुधं छोटंसं फूल नाहीये. या दंतकथेनुसार त्या फुलाचा आकार असतो म्हणे चक्क बैलगाडीच्या चाका इतका मोठा. म्हणजे विचार करा, केवढी अफाट कल्पना आहे ही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग हा आहे की हे फूल असं कुणालाही दिसत नाही. असं मानलं जातं की जे खरंच खूप भाग्यवान आहेत, फक्त त्यांनाच हे फूल पाहण्याचं सौभाग्य मिळतं. म्हणूनच ते दिसणं म्हणजे खूप मोठा शुभसंकेत मानला जातो. बरं, आता दंतकथा आणि श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि विज्ञान काय म्हणतंय ते पाहूया. वनस्पतीशास्त्र आपल्याला उंबराच्या झाडाबद्दल आणि त्याच्या फुलांबद्दल नेमकं काय सांगतं? तर मग खरं काय आहे बघा. दंतकथा आणि वास्तव यांच्यात किती मोठं अंतर आहे. दंतकथा सांगते की फूल मोठं आहे, बाहेरून दिसतं. पण विज्ञान म्हणतं की फुलं तर आहेत, पण ती फळाच्या आतमध्ये अगदी छोटी छोटी असतात. आणि म्हणूनच ती आपल्याला कधीच उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हो, पण मग सोशल मीडियावर जे फोटो फिरत असतात त्याचं काय? अनेकदा उंबराच्या झाडाला फूल आल्याचा दावा करणारे फोटो आपण पाहतो. पण खरं सांगायचं तर ते उंबराचं फूल नसतंच. ते असतं झाडावर वाढणारे एक परजीवी बुरशी, म्हणजेच एक प्रकारचा फंगस. त्यामुळे जे दिसतं ते नेहमीच खरं असेल असं नाही. मग जर फूल दिसत नाही, तर लोक जे म्हणतात की त्यांनी बैलगाडीच्या चाकासारखं काहीतरी पाहिलं, त्याचं काय? याचं उत्तर दडलंय पौर्णिमेच्या रात्रीमध्ये. हे ना, खरं तर एका प्रकारचा नजरेचा खेळ आहे. कल्पना करा, पौर्णिमेची रात्र आहे. आपण उंबराच्या झाडाखाली उभे आहोत आणि वर फांद्यांच्या जाळीतून पूर्ण चंद्र दिसतोय. मग काय होतं, चंद्राचा तो प्रकाश आणि फांद्यांच्या सावल्या यांचं असं काहीतरी मिश्रण तयार होतं की अगदी एका चाकासारखा आकार दिसू लागतो. आणि बस, लोकांना वाटतं की आपण उंबराचं फूल पाहिलं. ओके, तर हे सिद्ध झालं की जे दिसतंय ते फूल नाही, तर एक भ्रम आहे. पण मग एक प्रश्न उरतोच, या एका अनुभवाचा लोकांवर इतका खोलवर परिणाम का होतो? कारण जरी ते फूल एक भ्रम असलं, तरी त्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर होणारा परिणाम मात्र 100% खरा असतो. आणि इथेच मानसशास्त्र कामाला येतं. मग होतं काय नक्की? जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण काहीतरी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ पाहिलं आहे, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रचंड सकारात्मक बदल होतो. त्यांच्यात एक नवी ऊर्जा येते, आत्मविश्वास धुणावतो आणि आता आपल्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे ही एक भावना त्यांना आणखी कष्ट करायला प्रोत्साहन देते. यालाच म्हणतात विश्वासाची मानसिक शक्ती. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण महत्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं. कदाचित ते फूल वैज्ञानिकदृष्ट्या अस्तित्वात नसेल, कदाचित तो फक्त एक भ्रम असेल, पण त्या एका भ्रमामुळे निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास जर खरा असेल, तर त्या फुलाची शक्ती खरी मानायची की नाही यावर विचार करायलाच हवा.